मस्त मालवणी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बघा पावटा, बटाटा आणि वांग्याची भाजी। चला तर मग बघूया पावटा, बटाटा, वांग्याची भाजी कशी बनवायची। तर तुम्ही बघू शकता बघा मी पावटे सर्व सोलून घेतले आहेत। आता बटाटा आपल्याला सोलून चिरून घ्यायचा आहे, त्याचबरोबर आपल्याला वांगी पण चिरून घ्यायची आहे। चला तर मी पहिली वांगी आणि बटाटा चिरून घेते। तर तुम्ही बघू शकता बघा मी वांगी पण कापून घेतली आहे, हे बघा छोटे छोटे तुकडे करून घेतले। बटाटा पण कापून घेतला आहे। आता आपण भाजी फोडणीला घालूया। तर आता कढईमध्ये मी 2 पळी तेल घालून घेते। तेल गरम झाल्यानंतर आपण पाव चमचा राई घालून घेऊया। तर तुम्ही बघू शकता बघा अर्धा कांदा घालूया आपण त्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करूया। कांदा गुलाबी कलरचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर यामध्ये आता 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅस एकदम स्लो करायचा आणि मसाले घालून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता बघा 1 चमचा मी धना पावडर घातली आहे, पाव चमचा हळद आणि हा बघा 1 चमचा मालवणी मसाला। मसाले आपण सर्व मिक्स करून घेऊया। आणि तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेऊया। त्याचबरोबर आता ही बघा थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि ती मसाल्यांमध्ये भाजून घेऊया आपण। तर तुम्ही बघू शकता बघा आता आपण त्यामध्ये बटाटे घालून घेऊया। आता आपण पावटे घालून घेऊया। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा गॅसची फ्लेम आपल्याला आता मीडियम करायची आहे आणि हे बघा सर्व असं मिक्स करून घेते। आता यामध्ये मी वांग घालायच्या आधी पहिलं वाटण घालून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता बघा बटाटे आणि आपण पावटा व्यवस्थित मिक्स करून घेतलाय। गॅसची फ्लेम आपण स्लो ठेवूया। तर तुम्ही बघू शकता बघा मी वाटण फ्रीजमध्ये वाटून ठेवलं होतं ते त्यामध्ये घालून घेऊया। हे वाटण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता बघा मी वाटण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय। आता आपण त्यामध्ये वांगी घालून घेऊया। हे बघा आणि आता व्यवस्थित परत मिक्स करून घेऊया। वाटण आपण फोडणीमध्ये घातल्यानंतर भाजीला चव चांगली येते। ते बघा असं व्यवस्थित मिक्स करून आपण 2 मिनिटावरती झाकण ठेवून घेऊया। तर तुम्ही बघू शकता बघा झाकण ठेवलं होतं, 2 मिनिटं झालेली आहेत। आता आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊया। तर यामध्ये बघा आपल्याला 2 ते 2.5 ग्लास पाणी घालायचं आहे, कारण ही भाजी मी अशी थपथपीत पातळ ठेवणार आहे ग्रेव्हीवाली। तर तुम्ही बघा मी 2 ग्लास पाण्याचा वापर केला आहे आणि आता आपण झाकण लावून परत शिजवून घेऊया व्यवस्थित। तर तुम्ही बघू शकता बघा आपले 5 मिनिटं झालेले आहेत आणि 5 मिनिटानंतर आपण बघूया। बघा वांगे आणि बटाटा शिजलेला आहे। तर यामध्ये आता आपण मीठ घालूया चवीनुसार मीठ घालून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा छानपैकी भाजी बनलेली आहे। तर यामध्ये आता आपण लास्टला शेवटी आपल्याला गरम मसाल्याचा वापर करायचा आहे। हे बघा मी अर्धा चमचा गरम मसाला घालून घेते आपण। हे बघा तुम्हाला जास्त रसा पाहिजे असेल तर अर्धा ग्लास पाण्याचा वापर अजून करू शकता। मी इथे 2 ग्लासच पाण्याचा वापर केला होता। तर आता हे गरम मसाला घातल्यानंतर आपल्याला 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। तर मी परत झाकण लावून 2 मिनिटं शिजवून घेते। तर तुम्ही बघू शकता ही बघा आपली भाजी तयार झालेली आहे छानपैकी अशी। हे बघा बघू शकता तुम्ही ही बघा पावटा वांग भाजी बनवून तयार झालेली आहे। आणि ही माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा प्लीज। धन्यवाद।